सर्वांना विनम्र आवाज, अभिवादन. प्रार्थनेसाठी ध्यानाची स्थिती घेऊया. प्रकाशाची कल्पना करा. प्रकाश वर खाली मागे पुढे उजवीकडे डावीकडे संपूर्ण आसन प्रकाशाने भरून गेले अशी कल्पना करूया आणि भावपूर्ण अंतकरणाने प्रार्थना म्हणूया. ओम मातृदेवाय नमः. ओम पितृदेवाय नमः. ओम माता पिताय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मविज्ञानमस्कृत्यं मद्गुरो सद्गुरो चरणं तथा ज्ञानप्राप्त्यर्थप्रस्थानम् अष्टांगराजमार्गे करोम्यहं. सन्तुष्टोऽहं कृतज्ञोऽहं कृतार्थोऽहं पुनः पुनः प्राणनाद तेजोऽहं. नमो ब्रह्मविद्या नमः. नमो ब्रह्मविद्या नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितयेन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. शांतिपाठ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनामधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. हरिहर ओम. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायका हरिहर ओम. हरिहर ओम. हरिहर ओम. ती ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरून संपूर्ण शरीरावरून पसरून घ्यायची. हरिहर ओम गुरुजी. हरिहर ओम. सरांना मी वर्ग सुरू करण्यासाठी विनंती करत आहे. मला प्रार्थनेची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. हरिहर ओम गुरुजी. हरिहर ओम. मुदलियार गुरुजींना वंदन. ब्रह्मविद्येच्या सर्व गुरूंना वंदन. प्रगत अभ्यासक्रमामध्ये आपण 7 पाठ पूर्ण केले आणि 8वा पाठ आज आपण पाहणार आहोत. आता 7 पाठाच्या पूर्ततेनंतर कोणी कोणी पुन्हा या पाठांवर चिंतन केलं, काही नवीन शोधण्याचा प्रयत्न केला, काही नवीन अडचण निर्माण झाली, असं काही असेल तर सुरुवातीला काही भाग बघूया आणि मग आपण आपल्या 8व्या क्रमांकाच्या पाठाकडे आपण जाऊ. कोणाकडून सुरुवात करूया? हॅलो. हा सांगा. हरिहर ओम गुरुजी. सांगा. मला एक शंका येते की यौवनदायक श्वसन प्रकार करताना 3 वेळा आपण खाली करतो, 3 वेळा श्वास करतो, परत 3 वेळा खाली करतो, 3 वेळा 3 वेळा का करावं असं प्रश्न पडला मला. 3च वेळा का, म्हणजे 3 वेळा का 6 वेळा? प्रश्नाचं उत्तरात प्रश्न आहे, प्रश्नात उत्तर आहे. पहिली गोष्ट एक, आपली प्रत्येकाची प्रकृती अष्टविध आहे. हे प्रत्येकाने लक्ष ठेवा. योग मार्गामध्ये आपण गेलो तर शरीर बनलं पंचमहाभूतांचं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे 5 घटकांचं एकत्रीकरण जेव्हा होतं आणि त्याच्यामध्ये चेतना येते तेव्हा आपला देह हा होतो. ही चेतना निघून गेली की त्याचं शव होतं. मग ही जी चेतना आहे ही त्रिगुणात्मक आहे. त्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम आहे. याच्यामध्ये साधना करायची असेल आपल्याला तर सत्वगुण सर्वात चांगला,
रजोगुण हा दोन्हीकडे झुकणारा असतो. तो चांगलंही करायला लावतो, वाईटही करायला लावतो, आणि तमोगुण फक्त वाईट करतो. या 3 गुणांची जाणीव असावी म्हणून आपल्या प्रत्येक श्वसन प्रकारामध्ये ज्या कृती आहेत त्या एका आवर्तनामध्ये 3-3 वेळा करायला सांगितलेल्या आहेत. बघा, चौथ्या श्वसन प्रकाराचे हात तुम्ही छातीकडे नेताना 3 वेळा केल्यानंतर चौथ्यांदा खाली आणता. बरोबर बरोबर. बरोबर. अजून आपण 5व्या प्रकारात 6व्या प्रकारात हात फिरवतो. किती वेळा फिरवतो? 3 वेळा. 3 वेळा फिरवतो. 7व्या श्वसन प्रकाराचा तुमच्या प्रश्नाकडे आलो आपण, की श्वास घेतला 3 वेळा मान खाली पुढे मागे पुढे करतो, म्हणजे सरळ करतो, पुढे घेतो. श्वास सोडतो, 3 वेळा पुढे जातो आणि 3 वेळा शरीर मागे घेतो. तर हे सगळं त्या सत्व, रज आणि तम याचे स्मरण ठेवायचे, की मला तम घालवायचे, रज मला सात्विकाकडे घेऊन जायचे आणि मला सात्विक व्हायचे. हा प्रत्येक ठिकाणी स्मरणाचा गुण आहे. साधनेच्या सगळ्या अंगामध्ये ही गोष्ट आपल्याला लागू पडते. कुठेही लागू पडते. आपल्या व्यवहारात सुद्धा जर आपण सात्विक असू तर आपण साधना करणार, आपण राजसिक असलो तर व्यवहारातही रमून जाणार, आणि तोच राजसिक गुण सात्विक झाला तर आपण साधनेकडे पण वळणार. आपल्याला खूप राग आला त्यावेळेला आपण कोणाचं ऐकत नाही, त्यावेळेला आपला तमोगुण कार्यरत असतो. या सर्वातून मुक्त व्हायचं, आपल्याला सात्विक व्हायचं. ही जाणीव आपल्यामध्ये प्रत्येक श्वसन प्रकारामध्ये आपल्याला ठेवण्यासाठी प्रत्येक कृती आपली 3 वेळा आहे प्राथमिक मधली, आणि पुढे प्रगतमध्ये सुद्धा त्याच्या सगळ्या करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा या सत्व रजतमाचे आपल्याकडनं कायम स्मरण घडताना तो दोष जावा आणि आपल्याकडे सत्वगुण टिकून राहावा. म्हणजे साधकत्व जे आहे आपलं ते आबाधित टिकावं 24 तास. ही सगळी त्याच्या मागची भावना आहे. आता असे आध्यात्मिक प्रश्न पडणं म्हणजे कुठंतरी आपलं आता चिंतनाला सुरुवात झाली, आपण असं म्हणू शकतो. आणि हेच चिंतन हळूहळू एक शोध घ्यायचा. आता पंचमहाभूतांमधलं आकाश तत्व, पंचमहाभूतातलं अग्नितत्व, पंचमहाभूतातलं आपलं जलतत्व, पंचमहाभूतातलं पृथ्वी तत्व, आणि पृथ्वी आपत्या आणि वायुतत्व, या सगळ्यांचा शोध आपल्याला हळूहळू घ्यायचं, की त्याचं व्यापकत्व माझ्या शरीरामध्ये मला काय फायदा करून देतं. या सगळ्यांचं असंतुलन झालं तर मला त्याचा काय परिणाम होतो, आणि या सर्वाचं संतुलन झालं तर मला काय फायदा होतो. या सगळ्याचा आपल्याला जो विचार करायचा ते म्हणजे आपलं अध्यात्म आहे. खूप चांगला प्रश्न होता, सगळ्यांसाठी म्हणजे मार्गदर्शक होता. असं छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विचार करायचा. आता हा विचार आपल्याला जो करायचा आहे तो फक्त आपल्याला आध्यात्मिक अंगाने करायचा आहे. आता आध्यात्मिक अंगाने का, तर ब्रह्मविद्येच्या बाहेरचा एक विषय तुम्हाला सांगतो. आपण ब्रह्मविद्येच्या मार्गाने साधना करा, अन्य कुठल्या मार्गाने साधना करा, आपल्याला हे 5 घटक म्हणजे पंचमहाभूतं आपली आणि आपले त्रिगुण हे आपल्यासोबत कायम आहेत. साधना करा, करू नका, ज्या प्रमाणात आपण साधना करू त्या प्रमाणात या 8ही तत्वांचं संतुलन, म्हणून आपल्याला प्रकृतीला म्हटलेलं अष्टविधा प्रकृती, आपण हा शब्द बऱ्याच वेळेला ऐकला असेल. तर ह्या 8 गुणांनी आपली प्रकृती असते. मग यातला जो गुण आपला प्रबळ होईल त्याप्रमाणे आपलं वागणं असतं, हे लक्षात ठेवायचं. जो गुण प्रबळ. मग बघा, आपण खूप तळलेलं तिखट अन्न खाल्लं तर आपल्याला तमोगुण वाढत असताना आपल्यातला शरीरातल्या पंचमहाभूतातल्या अग्नीवर त्याचा प्रचंड परिणाम झालेला असतो. मग हे अग्नितत्व शरीरात खूप जास्त झाल्यामुळे उष्णतेच्या विकारांना आपण सामोरे जातो. म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या आपण जर हे समजून घेतलं तर मग आपल्याला एक एक लक्षात येऊ शकतं. मग हे समजून घेताना आपल्याला नक्की काय करायचंय, आपल्यातल्या प्रत्येक तत्वाला संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. मग माझ्यामधलं असलेलं अग्नितत्व हे माझ्या मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं मागच्या आठवड्यात त्याच्यावर थोडासा विषय झाला आपला, की जर आपलं अग्नितत्व मंद झालं तर आपल्याला पचन संस्थेच्या संदर्भामध्ये जे विकार होतात ते विकार आपल्याला त्रास देतात.
मग आपल्यातल्या या पंचमहाभूतांचं संतुलन ठेवण्यासाठी आपल्याला कुठली तरी साधना ही निश्चित करावी लागते. असं होऊ शकत नाही की आपण ती साधना करतोय आणि ती साधना आपल्याला त्रास देत नाही. तर आपल्याला काय करायचं, ह्या सर्व गोष्टींसाठी साधना ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमी आपल्या पंचतत्वाला संतुलित ठेवण्याचा साधनेसाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न करायचा. मग हे प्रयत्न आपले जितके काय म्हणूया सखोल, विस्तृत आणि आपल्याला साधनेला पोषक असे जेव्हा जेव्हा होतील तेव्हा तेव्हा आपण या साधनेच्या मार्गामध्ये पुढे जाण्यासाठी आपल्याला खूप फायदा होणार. म्हणून आपल्या नेहमी या अष्टविधा प्रकृतीला कायम जागृत ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, एवढं लक्षात ठेवा. आणि जर हे आपल्याकडनं होताना काही प्रमाणात चूक झाली तर आपल्याला याचा साधनेमधला काय म्हणूया थोडासा तोटासुद्धा सहन करावा लागू शकतो. मग आता आपल्याला नक्की काय केलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग हे सर्व समजून घेताना आपण आपल्या साधनेशी अत्यंत प्रामाणिकपणे राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि साधनेच्या मार्गावर आपल्याला पुढे जायचं आहे. जर आपण पुढे गेलो तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होणार आहे. मग आपल्या सर्वांना या साधनेमध्ये पुढे जाण्यासाठी नक्की काय करायचं हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. मग आपण मागच्या पाठामध्ये साधारण 4थ्या पाठामधला कीर्तिताई तुम्हाला काय विचारायचंय का? गुरुजी बोलायचंय थोडं. बोलायचंय बोला गुरुजी बोला बोला थोडंसं. ना. हा बोला, लगेच बोला. आवाज हा आवाज येतोय येतोय माझा? येतोय. हा. हरी ओम. धन्यवाद गुरुजी. गुरुजी 3 मिनिटासाठी शवासन अवस्थेमध्ये जे मी झोपून हे केलंय ना त्याच्यामध्ये मला सुरुवातीला पूर्ण म्हणजे रूम मध्ये असं वाटत होतं की गोल गोल असं म्हणजे झाडं वगैरे सगळं फिरताना दिसत होतं. आणि ती झाडी एवढी घनदाट झाडी होती की मला वरचा प्रकाश दिसत नव्हता, फक्त काहीतरी असं थोडंसं अंधुकसं दिसत होतं आणि झाडी खूप होती. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या याच्यात गेल्यानंतर जेव्हा म्हणजे मला असं वाटत होतं की माझा श्वास जातही नाही, आतमध्ये घेतल्याही जात नाही आणि बाहेरही जात नाही, अशा अवस्थेमध्ये मला जाणीव होत होती. तर तेव्हा माझ्या शरीरामधलं मला रक्तभिसरण होत आवाज कळत होतं, हातापर्यंत मानेपर्यंत असं ते रक्तभिसरण की मला श्वासच नाहीये आता. तर त्या क्षणाला एकदम म्हणजे मी असं म्हणजे त्या अवस्थेतून मी एकदम पटकन बाहेर पडले. म्हणजे मी तिथं थोडं गडबडले गुरुजी, मला असं वाटतं. ठीक आहे ना, एका प्रयत्नामध्ये आपल्याला लगेच जमत नाही काही गोष्टी. हा बोला बोला. आणि झाड म्हणजे पूर्ण झाडी का दिसत होती अशी पूर्ण घनदाट अशी गोल गोल फिरताना ती झाडी. आता एक मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा की आपण प्रथमतः जेव्हा सुरुवात करतो तेव्हा त्या परिपूर्णतेच्या वाटेवर चालण्यासाठी आपली पहिली पायरी येते. मग या पायरीमध्ये आपलं सुरुवातीचं जे ध्यान झालं ते बाह्य अंगाने झालं, त्यामुळे बाह्य सृष्टीचा अनुभव आला, झाडं दिसली. म्हणजे जे बाहेरची सृष्टी जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाचा अनुभव आपल्याला घेतला. आपण कसा घेतला? डोळे उघडले की बाहेर आपल्याला जे दिसतं ते आपण आपल्या बंद डोळ्यांच्या समोर अनुभवलं. म्हणजे आंतरचक्षुला या बाह्य सृष्टीचा अनुभव मिळाला. म्हणजे आंतरसृष्टी ही आपल्या अस्तित्वावर अवलंबून आहे, बरोबर? आपलं अस्तित्व म्हणजे आपल्या चेतनेचं अस्तित्व. चेतना आपल्याला सर्व संवेदना निर्माण करून देते. जर चेतना आपल्यामध्ये नसेल तर ही संवेदना आपल्याला जाणवते का?
आणि चेतना आवाज कशाशी येत नाहीये चेतना कशाशी संबंधित आहे आपली? आवाज येतोय? गुरुजी. आवाज येतोय? आवाज येतोय का? मध्ये मध्ये बंद होतोय गुरुजी. तुमचा आवाज मला येतोय, पण माझा तुम्हाला येतोय का, मी विचारतो. हा काही शब्द ऐकायला येतात, काही बंद होत आहेत. आता येतोय का बघा? हो येतोय. आता आपण बघत होतो चेतनेचा अभ्यास. मग चेतना काय करते, तर आपल्यातलं सजीव पण आहे, ते सजीव पण आपल्याला व्यक्त करून देते. मग आता आपल्याला जे अनुभवायचं ते सर्व आपल्या चेतनेद्वारे आपल्याला समजतं. मग ही चेतना आपल्यामध्ये जी आहे, आता डबल आवाज डबल येतोय आवाज. येतोय गुरुजी. ही चेतना आपल्यामध्ये जी आहे, आता आला एकदा. डबल येतोय आवाज. ही चेतना आता येतोय. आवाज येतोय का माझा आता? आवाज येतोय माझा? नेटवर्कमध्ये इश्यू आला बहुतेक परत. आवाज येत असेल तर कोणतरी सांगा मला. डबल होते. होय. हा डबल होतोय का आवाज? आता येतोय? नेटमध्ये प्रॉब्लेम आलाय थोडासा. आता आला आवाज? हो. नेटवर्क सेट झालंय थोडस. आला आवाज आता? होय. आवाज आता? दोन्ही ठिकाणी तुम्ही जॉईन आहात. हो, पण मी एकीकडचा आवाज बंद केलेला आहे आवाज. आता बघूया येतोय का आवाज? एका ठिकाणी येतोय हा ठीक. येतोय. चला, आपण बघत होतो आपले पंचमहाभूत आणि आपली चेतना. तर ही चेतना आपल्या मानवी जीवनातल्या अस्तित्वाची सर्वात मोठी खूण आहे. आणि हा देह जर आपला निरामय असेल तर हा आध्यात्मिक कार्य करण्यासाठी फार चांगलं काम करू शकतो. आता निरामय म्हणजे काय, तर आरोग्याच्या पुढची स्थिती आहे सर्वात सुटी, की त्या देहामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये रोगाची स्थिती नाही. अशी जी स्थिती आहे त्याला निरामय स्थिती म्हणायचं. मग या स्थितीतून आपल्याला आपल्या स्वस्वरूपाकडे जायचं आहे. मग आपलं स्वस्वरूप कसं आहे कोण सांगेल? आपलं स्वस्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार. निर्गुण निराकार म्हणजे जे परमेश्वराचं स्वरूप आहे तेच आपलं आहे.
आता मग निर्गुण म्हणजे ज्याला कुठलाही आकार नाही असं. आणि देहाला काय आहे? देहाला रूप आहे. देहाला आकार आहे. आकार आहे. मग आकार कसा आहे? त्याला 2 हात आहेत, 2 पाय आहे, एक मस्तक आहे, 2 कान आहेत, 2 डोळे आहेत, 2 नाकपुडे आहेत, एक मुख आहे. हे सगळं व्यक्त करण्यासाठी दिलेली साधनं आहेत आपल्याला. म्हणजे हे साधना करण्यासाठी दिलेलं साधन आहे. पण आपण या साधनांचा उपयोग कशासाठी करतो त्याच्यावर याचा प्रभाव सगळा अवलंबून आहे. मग आता आपण बहुतेक जण जो वापर करतो तो जास्तीत जास्त करून आपला व्यावहारिक कार्यासाठी सगळा होतो. मग मनामध्ये प्रश्न येतात, आम्ही व्यावहारिक कार्य करायचं नाही का? तर व्यावहारिक कार्य आपल्याला करायचं आहे. पण कसं करायचं आहे? तर साधना म्हणून ते कार्य करायचं. भावना आणि भाव याच्यामधला फरक कोण सांगेल? भावना म्हणजे काय आणि भाव म्हणजे काय? भाव निर्विकार असतो गुरुजी. भावना उत्पन्न होतात. भाव निर्विकार असतो आपण असं नाही म्हणू शकत. निर्विकारचा अर्थ वेगळा होतो की ज्याला कुठलीच भावना नाही असत. तर भाव हा फक्त आदरयुक्तच असतो. आणि भावना ही आपल्या त्रिगुणात्मक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सत्व आहे, त्याच्यामध्ये रज आहे, त्याच्यामध्ये तम आहे. तसं भावामध्ये सत्व रज तम हे नसतं. तुम्हाला जो शब्द म्हणायचा तो इथे लागू पडतो, या तिन्हीकडच्या पलीकडची येते भाव. सत्व रज आणि तम याच्या पलीकडे भाव आहे. आणि भाव हा एकाच गोष्टीविषयी असतो, तो सर्वत्र सारखा असतो. मग भाव निर्विकारच झाला ना गुरुजी. सत्व रज तम नाही, त्याच्या पलीकडची स्थिती, त्या 3 गुणाच्या पलीकडची स्थिती. तर निर्विकार व्यवहारात जर आपण घेतला की ज्याला कुठल्याही भावना नाहीत असं म्हणू शकतो, त्या अर्थाने त्याला निर्विकार म्हणतो. पण देवाच्या, भक्तीच्या, योगाच्या, ज्ञानाच्या आणि कर्माच्या ह्या सगळ्या मार्गांचा जर विचार केला तर लक्षात येतं, तर भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा, योगामध्ये ज्ञान महत्त्वाचं, ज्ञानामध्ये ज्ञान महत्त्वाचं, कर्मामध्ये निष्काम कर्म होण्याचं ज्ञान महत्त्वाचं. या मार्गाचा समन्वय करताना मी जे कर्म करतो त्या कर्माच्या फळाच्या त्यागाची स्थिती माझ्या आतमध्ये किती निर्माण झाली. वर जरी मी म्हटलो मला ह्या कर्माचं फळ नको, परंतु आतली अवस्था काय सांगते याच्याकडे निरीक्षण करावं लागेल. कारण हे षड्विकार इतके सूक्ष्म आहेत, ते कोणत्या क्षणाला कधी उफाळून येतील याची आपण म्हणजे कोणीच शाश्वती देऊ शकत. मग जसं जसा सात्विक गुण वाढेल तसे तसे ह्या गुणांची पाळमुळं अशी खाली बारीक बारीक होतात आणि मग त्याचा उपद्रव आपल्याला कमी होतो. आणि हा उपद्रव आपण काय करतोय? साधनेद्वारे न्यून कमी करण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला जायचं आहे आत्मज्ञानाकडे, जे 7व्या पाठाच्या शेवटला आपण बघितलं होतं की आत्मज्ञानासाठी आपल्याला आध्यात्मिक होणं आवश्यक आहे. आता आध्यात्मिक होणं म्हणजे काय, कोण सांगेल याच्यामध्ये? विचार करून सांगा. आध्यात्मिक गुरुजी बोला. हा, हुलवंत आहे, बोला. आध्यात्मिक होणं म्हणजे आपल्या आतील आत्म्याचा अभ्यास किंवा ज्ञान होणं म्हणजे थोडक्यात आध्यात्मिक होणं म्हणजे आपल्या आतील मधल्या आपल्या आत्म्याचं ज्ञान होणं म्हणजे आध्यात्मिक चिंतन करणे. म्हणजे स्वस्वरूपाची ओळख प्राप्त होण्यासाठी जे जे प्रयत्न आपण करणार त्या प्रयत्नांना म्हणायचं आध्यात्मिक होणं. व्यवहारामध्ये साधारणपणे आपल्याकडे भक्ती मार्गाने जास्त लोक आहेत, त्यामुळे सर्वसाधारणपणे आपण देवळात जातो, भजन करतो, ग्रंथवाचन करतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो. असं म्हटलं की आपल्याला वाटतं ही व्यक्ती आध्यात्मिक आहे. तो अध्यात्माचा केवळ एक भाग आहे. तर अध्यात्म म्हणजे आपल्या आत्म्याची ओळख करून घेण्यासाठी रोज सातत्याने जे प्रयत्न करतो त्याला म्हणायचं आध्यात्मिक होणं. इथे आपल्याला सांगितलं की आत्मज्ञान करून घ्यायचं आहे तर आध्यात्मिक होणं आवश्यक आहे.
आणि पुढे गुरु आपल्याला सांगतात की आत्मज्ञान हे बुद्धीला होत नाही. लक्षात घ्या, आपण किती हुशार असू तरी बुद्धीला हे ज्ञान होणार नाही. त्यांनी सांगितले मनुष्यात्मध्ये जे दिव्य तत्व आहे त्या दिव्य तत्वाला याची ओळख होते. मग हे ज्ञान कसं होतं? तर हे ज्ञानप्रकाश आपल्यामध्ये प्रगट झाला की मग आपल्यामध्ये ते प्रगट होतं. मग हा ज्ञान प्रगट होण्यासाठी आपण कोणता मार्ग स्वीकारलाय? तर अष्टांग योगाचा मार्ग स्वीकारला. बरोबर. अर्चनाताईंनी मेसेज पाठवला की आध्यात्मिक होणे म्हणजे धार्मिक कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अंतःकरणाला म्हणजे आत्म्याला ओळखणे, जीवनाचा खरा उद्देश शोधणे आणि आंतरिक शांततेचा अनुभव घेणे. आणखीन एक परिपूर्ण व्याख्या आपल्याला ही मिळाली. मग ह्याप्रमाणे आपलं रोजचं वर्तन त्याला जोडून आहे का हे आपल्याला बघावं लागेल. जर ह्या दोन्हीमध्ये तफावत राहिली तर जो निर्गुण निराकार आत्मा आहे, आपण जे बघाशी पाहिलं, त्याची ओळख होणं आपल्याला कठीण आहे. आता याच्यामध्ये अर्चनाताईंनी मेसेजमध्ये काय म्हटले? अंतःकरणाला कंसात आत्म्याला म्हटलेलं आहे. पण अध्यात्म असं सांगतं अंतःकरण वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. अंतःकरणामध्ये अंतःकरणाचे चार, अंतःकरण चतुष्ट ज्याला अध्यात्माने म्हणलं, ते अंतःकरण चतुष्ट 4 घटकांपासून बनलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या सर्व भावभावनांची निर्मिती होते. आणि आत्मा मात्र ह्या सगळ्या गोष्टीच्या या सगळ्याच्या पलीकडे स्वतंत्र आहे. तर अंतर्गत विश्वाशी सुसंगत म्हणजे त्याच्याशी एकरूप होण्याचं हे होत नाही का? त्या अंतर्गत विश्वाशी, बाह्य विश्व वेगळं, पण आपलं जे अंतर्गत विश्व आहे त्याच्याशी सुसंगत राहून त्याच्यात म्हणजे स्वतःला एकरूप राहणं, त्याच्याशी नेहमी आपण सुसंगत राहणं असं. आता अंतःकरणाचे 4 घटक आहेत: मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार. या 4ला मिळून अंतःकरण चतुष्ट असं म्हटलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये सगळ्या आपण केलेल्या सजीव अवस्थेमधल्या ज्या गोष्टी त्या साठवल्या जातात आपल्या बुद्धीमध्ये. मन विचार करतं, चित्त त्याच्यावर पुन्हा पुन्हा चिंतन करतं, आणि अहंकार जर सात्विक असेल तर तो अध्यात्माकडे घेऊन जातो. अध्यात्मिक व्यावहारिक असेल तर तो अहंकार आपल्याला राग, लोभ हे जे काही दुर्गुण म्हणूया आपल्यामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या, त्या गुणांची वाढ करतो. असं हे अंतःकरण चतुष्ट जर आपण अध्यात्माकडे वळवलं तर आत्मा शुद्ध व्हायला मदत होते. आणि आत्मशुद्धीसाठी आपल्याला प्रथमतः शरीर शुद्ध करावं लागतं. शरीर शुद्धीसाठी आपण ब्रह्मविद्येच्या प्राथमिकचे 8ही श्वसन प्रकार करतो. आणि हळूहळू आपण काय करतो? शरीरातले रज आणि तम ह्याच्या घटकातले जे दोष आहेत ते काढून सात्विक शरीराला बनवतो. शरीर सात्विक होत असताना निरोगी पण होतं. म्हणजे जर त्याला एखादा रोग असेल, एखादा आजार असेल, तर तो हळूहळू त्याच्यातनं बाहेर पडतो. मग या पायरीवर तिथे तुमचं मन, मग अशी जे अंतःकरण चतुष्ट बघितलं त्याच्यातलं मन किती दृढ आहे त्या साधनेला, त्याच्यावर ह्या सगळ्याचा परिणाम अवलंबून आहे. जितकं दृढ तितका चांगला परिणाम आपल्याला या शरीरावर दिसणार. मग आपल्याला 3 देहांचा प्रामुख्याने विचार करता आला पाहिजे साधना करताना. जो स्थूल देह मी माझ्यासोबत रोज वागवतो, परंतु तो माझा नाही, पण त्याच्यामुळं माझं अस्तित्व आहे, तो माझा स्थूल देह. ज्या स्थूल देहाच्या सावलीला जो वावरतो तो माझा सूक्ष्म देह. तो कोणालाही दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र मनाच्या रूपाने आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरा पण देह आहे आपला, की ज्याचं स्थान आपल्या मेंदूमध्ये म्हणतो आपली बुद्धी आहे, तो आपला कारण देह आहे. तो सगळ्या ठिकाणी जे जे ज्ञान ग्रह्य करतो त्या ठिकाणी आपण साठवतो, परंतु त्याचा उपयोग जर केला नाही तर तो या जन्मामध्ये तसाच राहतो. पुन्हा जन्मामध्ये त्याचं विस्मरण आपल्याला होतं. पुन्हा नवीन जन्म घेतला की नवीन जन्मात पुन्हा शिकावं लागतं. तर ह्या 3ही देहांचं स्मरण आपल्याला असलं पाहिजे. सूक्ष्म देह हा स्थूल देहापेक्षा खूप शक्तिशाली आहे. म्हणून आपल्याला श्वास आणि विचाराच्या साधनेला लवकर प्रगती व्हावी म्हणून ध्यानाच्या साधनेची जोड सांगितलेली आहे. मग जेव्हा आपण शरीराच्या स्तरावर स्थूल श्वसन प्रकार करतो,
तेव्हा आपल्याला साधनेमध्ये 30% फायदा होतो. या साधनेचे श्वसन प्रकार झाल्यानंतर जी विश्रांतीपाठ आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जर आपलं मन भावपूर्ण अंतःकरणामध्ये गेलं तर आपल्याला 70% फायदा होतो. असा दोन्ही मिळून आपल्याला 100% फायदा होतो. आणि जर आपण ह्याला जोडून नियमितपणे साधना केली तर आपल्याला 100% फायदा होतो. म्हणून ध्यान साधनासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. मग ध्यान आपण एकाच अनुषंगाने विचार करतो. ध्यानाविषयी आजही समाजामध्ये खूप गैरसमज आहे. डोळे मिटवायचं, कुठले तरी एक आसन करायचं, बंद करायचं आणि ध्यानाला बसलो की ते ध्यान मी केलं. तो ध्यानाचा केवळ एक प्रकार आहे. पण आपलं चालता बोलता सुद्धा ध्यान होतं. उच्च प्रगतीला आपण जेव्हा जाऊ तेव्हा हे आपल्याला लक्षात येईल, ते सुद्धा ध्यान आहे. तर ध्यानाचा शब्दशः अर्थ घेतला तर आपलं लक्ष एकाग्र असणं, कुठल्या तरी एका गोष्टीवर लक्ष एकाग्र करणं. मग आता आपण या साधनेचा विचार केला तर आपलं लक्ष कुठे एकाग्र असलं पाहिजे? श्वासावर. श्वासावर. एक भाग बरोबर सांगितलाय. श्वास आणि विचार दोन्हीवरती लक्ष आपलं असलं श्वास पाहिजे. आणि विचारावर लक्ष असलं पाहिजे. आता एकच भाग सांगा. दोन्ही उत्तरं बरोबर आहे. श्वास पण महत्त्वाचा आहे, कारण श्वास आणि विचार हे एकाला एका सांगडं एका हातात घालून चालणारे आहे. आणि ह्याच्या जोडीला आपल्याला दुसरी श्वास विचाराबरोबर योग्य कृती ही खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत नुसता श्वास आणि नुसता विचार याच्यावर विचार करत राहू तर थोडा अल्प फायदा होईल. पण ह्याच्यावर जर कृती करायला सुरुवात केली तर खूप जास्त फायदा होईल. आणि नेमका ह्या तिसऱ्या घटकाला आपण सगळेजण कमी पडतो. म्हणून आपल्याला जागृती. अग्निजागृती. मग ह्या कृतीच्या स्तरावर येण्यासाठी मला माझ्या संपूर्ण उगवलेल्या दिवसापासून तर दिवस माझा झोपेपर्यंतच्या नियोजनामध्ये असा एक महत्त्वाचा वेळ ह्या साधनेसाठी राखून ठेवला पाहिजे. मग ह्या वेळेमध्ये जगामध्ये कुठेही काही हो, मी साधनाच करणार हा दृढ संकल्प झाला पाहिजे. चला, 4 दिवसापूर्वी गुरुपौर्णिमा झाली. गुरुपौर्णिमेमध्ये आपल्याला गुरूंचं अखंड कृपा आपल्याला इथे प्राणीविश्वाशी जास्त संबंध येतो ना. लक्ष एकाग्र म्हणजे आपलं कायमस्वरूपी सावध राहणे, अखंड सावधानता, प्राणीविश्वाशी संबंध. आता 7ही विश्वांचा जेव्हा विचार करतो तेव्हा 7ही विश्व अशी एकमेकात गुंफलेली आहेत. आपण एक एक जरी स्वतंत्र विचार केला ना, मग तुम्ही व्यापक असला तर निश्चय होईल, अजून पुढे आला तर कृतज्ञता येईल, अजून पुढे आला तर आदर निर्माण होईल, अजून म्हणजे सूक्ष्म झाला तर त्या प्राणाची जाणीव होईल, अजून सगळं गेलं तर तुमच्यात अखंड सावधानता येईल. तर एक शंका. बोला. एक शंका सर. आता श्वास आणि विचार, आपण श्वास आणि विचार एकात एक हातात घालून जाणारे 2 घटक झाले. आता कृतीच्या स्तरावर म्हणजे नेमकं याचं स्पष्टीकरण काय आहे? कृती म्हणजे आता सांगितलं की योग्य कृती म्हणजे दिवसभरातील ठराविक वेळ आपण राखून ठेवायचं त्याच्यासाठी. पण आता अजून नेमकं काय त्याचं? आता कृतीमध्ये काय काय घटक येतात? प्रत्येक क्षण आहे ना, तो मी जो आहे तो त्या माझ्या साधनेच्या संदर्भात जोडून जगतो का? म्हणजे बघा, श्वास तर आपला लक्ष असो किंवा नसो चालू असतो की नाही? बरोबर. आपलं श्वासाकडे लक्ष नाही तर आपला श्वास बंद आहे असं होतं का? नाही होत ना. चालूच राहतं. म्हणजे काय होतं, तो श्वास आहे ना तितक्या प्रामाणिकपणे तुमच्या चेतनेला जागरूक ठेवण्यासाठी तुम्ही कशाही अवस्थेत राहा, तुम्ही झोपेत असा, लोळत असा, बसलेला असा, उठलेला असा, काम करत असा, विश्रांती घेत असा, प्रत्येक वेळा तो त्याच्या गतीने तुमच्याकडे करतो. तुम्ही धावला की तो जोरात होतो, तुम्ही विश्रांतीला आला की तो सावकाश होतो, पण तो थांबत नाही कुठं. म्हणजे त्याची काय सारखी कृती चालू आहे. आणि त्याने कृती थांबवली तर काय होईल? आपण त्याची कृती थांबली की आपण पण थांबलो. मग तो ज्याप्रमाणे सातत्याने कृतीशील आहे तसं आपण साधनेच्या बाबतीत सातत्याने कृतीशील असलं पाहिजे. मग मी माझ्या घरातला स्वयंपाक सुरू आहे, माझी नोकरी चालू आहे किंवा मी अन्य कुठलं तरी काम करतो, मी तिथं त्या साधनेशी कसा जोडला राहील? त्यावेळेला विचार उपयोगाला पडतो.
मग ही वैचारिकता हळूहळू हळूहळू आपल्याला दृढ करायची. मग ही दृढता तुम्हाला एकाग्रतेने साध्य होणार आहे आणि ह्या एकाग्रतेसाठी तुम्हाला ध्यानासाठी बसलं पाहिजे. मग याची सुरुवात तुम्ही 5 मिनिटांनी करू शकता. 5 मिनिटं फक्त बसल्यानंतर मनामध्ये एकही विचार नाही आला अशी स्थिती आपल्याला करता आली पाहिजे. असं होतं का प्रत्यक्षात? जेव्हा बसून आपण तेव्हा आपल्या लक्षात येईल. आता आपण बोलतो, आपल्याला लक्षात येईल, अरे हा मी आता शांत आहे, काही विचार येणार नाही मला. पण जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा मग पार 15-20 वर्षापूर्वी मागचं काहीतरी अचानक आठवतो, कोणाशी भांडण झालेलं आठवतं, कोणाचं आणखी काही आठवतं, नको ज्याचा काही आता संबंध नाही आठवण्याचा, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायला सुरुवात होतं. हा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतो की नाही? येतो की नाही? हो आणि विशेष होय. करून जेव्हा तुम्ही एकटे बसता त्यावेळेला जास्त येतो. हो येतो. नाही पण विशेष करून आपण जेव्हा एकटे बसतो तेव्हा हा अनुभव जास्त येतो आपल्याला. मग हो त्या गुरुजी, बरोबर आहे. त्याचं कारण शोधता आलं पाहिजे आपल्याला, की मी एकटा बसल्यावर मला हे बाकीचे विचार का येतात, कुठून येतात, त्याचा उगम कसा होतो. गेलो की नाही साधनेशी आपण जोडलेल्या कृतीला? तुम्ही अन्य काम करता करता सुद्धा हा विचार करू शकता. जशी प्रकृती अष्टाविधा आहे तसा माणूस अष्टावधानी आहे. तो 8 अवधानं एका वेळेला सांभाळू शकतो. बघा, आपण व्यवहारामध्ये एखाद्या कामाला घरातून बाहेर पडलो. समजा आपल्याला बँकेत जायचं, आपलं काम काय आहे, बँकेत जायचं. मग आपण घरातून जाताना बँकेचं पुस्तक घेणार, जे काय आपलं काम आहे ते करण्याची कृती घेताना नाही, पण निघताना आपण घरामध्ये तेवढाच विचार असतो का आपल्या डोक्यामध्ये? आपण किती विचार करत असतो घरातून बाहेर पडत असताना? मग मला तिथून येताना अन्य काही काम करायचं त्याचा विचार असतो. जेव्हा मी प्रत्यक्ष रस्त्याला बाहेर पडतो, जर मी पायी चालत असेल तर तो विचार करत असताना रस्त्याने पण चालतो, पण माझं अवधान असं असतं की कुठली गाडी आली तर मला धडकणार नाही. मी रस्त्याच्या एका कडेने आपोआप चाललेलो असतो, तेही अवधान सांभाळतो, विचाराचंही अवधान सांभाळतो. तेवढ्यामध्ये जर मला कोणी ओळखीचं भेटलं तर मी चालता चालता त्याला हातही करतो, तेही अवधान मी सांभाळतो. आणि हे सगळा विचार करत करत मी त्या बँकेपर्यंत पोहोचताना सगळ्या कृती व्यवस्थित करत जातो. त्याच्यासाठी आपल्याला काही वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागतं का? ही 8 अवधानं जशी व्यवहारातली आपण सांभाळू शकतो, तशी एक साधना करताना त्या साधनेच्या अष्टांगाच्या अवधानाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा. याला म्हणायचं कृती. ती प्रत्येक क्षणाला होऊ शकते, झोपेत सुद्धा होते. मग आता आम्ही आध्यात्मिक मार्गामध्ये जेव्हा साधना करतो तेव्हा आम्हाला गुरु सांगायचे, तुम्ही झोपताना नामस्मरण करताना जर तुम्हाला झोप लागली तर रात्रभर झोपेत तुमचं नामस्मरण होतं ही खात्री बाळगा. भक्तराज महाराज आम्हाला सांगायचे. सकाळी उठताना सुद्धा ते याच्यावर पहिलं. मला आता एक बोलू सर, 1 मिनिट. हां, बोला. आता तुम्ही म्हणालात की जे झोपेत पण आपल्याकडे ते होतं. माझा एक अनुभव सांगते मी ती रामरक्षा म्हणते आणि मारुती स्तोत्र म्हणते रोज सकाळी पूजा झाल्यानंतर. पण काही वेळेला मग ते म्हणत असताना मी डोळे झाकून म्हणत असते आणि म्हटल्यानंतर काही वेळेला म्हणजे मला माहित नाही काय होतं, पण माझे सतत तोंड चालू असतं आणि माझं म्हणजे सगळं बाकीचं थांबलेलं असतं, पण तोंड मात्र माझं चालू असतं. हे कसं काय सर? सांगतो ना, आपण अष्टावधानी आहोत की ऐच्छिक शरीराच्या क्रिया आणि अनैच्छिक क्रिया ह्या नकळत घडतात. एकदा का तुमच्या अंतरेंद्रियांना ते करण्याची तुम्ही सवय लावली की ते घडतं तसं. मग मानसिक श्वसन प्रकार, मला सांगायचा मुद्दा इथे होता की जे आपण शरीरावर करतो हे जर आपण शांत बसलो तर मानसिक श्वसन प्रकार बसल्या जागेवर संपूर्ण कृती आपल्याकडनं सहज होऊ शकते. आणि ही सहज कृती होणे म्हणजे एक तुमच्याकडनं ध्यानाची साधना सुद्धा झाल्याची कृती होते. काही वेगळा वेळ न काढता तुम्ही या साधनेला जोडून राहा. मग ह्या साधनेला जर तुम्हाला जोडून राहायचं असेल तर तुम्हाला विचारांमध्ये सूक्ष्मता आणावी लागेल. मग हा विचार शुद्ध करत असताना तुम्हाला अंतःकरण जेवढं शुद्ध तेवढे हे विचार जास्त स्पष्ट होणार आहेत आणि मनामध्ये संतुष्टतेचा भाव आपल्याला निर्माण होणार आहे. आणि मग ज्या दिवसागणिक आपण साधना करत करत जाऊ तसा आपला आंतरिक उत्साह साधनेबद्दलचा वाढलेला आपल्याला अनुभवायला येणार. मग हा अनुभवण्यासाठी तुमच्या कृतीमधलं तुमचं सातत्य किती आहे याच्यावर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. परवा मी सहज बसलो होतो, बसताना सहज विचार केला की आपण मागच्या भागामध्ये डोकवूया. मग साधनेचा एक पूर्ण रिव्ह्यू घेताना मी आठवलं की 2017 साली जेव्हा मी श्वसन प्रकार
करायला शिकत होतो तेव्हा मला हा श्वसन प्रकार करत असताना किती आठवावं लागत होतं. मग याची कृती कधी करताना चुकत होती, कधी ती व्यवस्थित होत नव्हती. पण आज मी जेव्हा 8.5 वर्षांचा विचार करतो मागे गेलो, की एवढा अखंड साधना परमेश्वराच्या रूपाने घडली आपल्याकडनं. 8 वर्ष आणि 7 महिने 31 जुलैला पूर्ण झाले. पण ह्या सगळ्या अखंड प्रवासामध्ये सातत्य ठेवल्यामुळे त्या कृतीचा विश्रांती पाठ, त्या कृतीची करायची सगळी स्थिती ही कुठेही आठवावी लागत नाही. एका पाठोपाठ सहज गतीने केलेल्या कामापणे होणे. पण हे जाण्यासाठी कसं लक्षात आलं, एवढा वर्षांचा कालावधी जावा लागला तेव्हा ते आठवू शकतं. म्हणजे आता तर असं होतं की एखादा शब्द जरी विश्रांती पाठाचा वाचताना थोडासा वेगळा आला तर तिथंच थांबवलं जातं. हा शब्द असा नाही असा आहे हे तेव्हा सांगितलं जातं. म्हणजे इतक्या सूक्ष्मतेकडे जाताना जेव्हा आपल्याला होतं कधी तर मग लक्षात आलं बसायला की हा जेव्हा आपण सातत्य ठेवलं तेव्हा हा अनुभव आपण आज घेऊ शकतो. आणि मग लक्षात येतं की एखादी लिंक नसताना सुद्धा त्या लिंकमध्ये आपल्याला जोडलं जातं. म्हणूनच ध्यान साधनेची एकाग्रतेची साधना खूप महत्त्वाची. आणि हे दिव्य तत्व आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपल्याला नवीन काहीच करायचं नाही. फक्त कसं झालं की ते सुप्त अवस्थेत आहे, त्याला फक्त जागृत करायचं आहे आपल्याला. हीच आपली साधना आहे. आणि ही जर संतुलित झालं तर आपण त्या संपूर्ण प्रकाशाबरोबर म्हणजे ज्ञानाबरोबर आणि विश्वाची जी संतुलित अवस्था आहे सगळ्या संतुलितेवर आपोआप जोडली जातं. आणि ह्या जोडण्यासाठीच आपण 37 पाठ आहेत आपले प्रगतचे. 37 मधले आपण 7 पूर्ण केले आणि 8व्या पाठाकडे आपण आत्ता वळतो. म्हणजे अजून आपल्याला 30 पाठांचा अभ्यास करायचा. आता आपण हे सावकाशीने घेतलं. जवळपास आपला 5 महिन्यांचा प्रवास झाला इथे. मग हे इतक्या सावकाशीने घेण्याचं का की आपण 1 वेळा वर्ग केला, 2 वेळा केला, 3 वेळा केला पण तर ते ज्ञानापर्यंत पोहोचलोच नाही. तर असे कितीही वर्ग केले आपण तर फायदा नाही मिळणार आपल्याला. वर्ग एकदाच करायचा पण इतक्या सूक्ष्मातनं करायचं की कधीही ते आपण वाचायला बसलो तर त्याचे सर्व संदर्भ आपल्याला एका पाठोपाठ आठवले पाहिजे. त्याची कृती काय आहे किमान आपण आठवड्यातनं एकदा जरी केली तरी ती आठवते. इतके सूक्ष्म म्हणून काही करत नाही. आपण जर वाचायला लागलो आणि अर्थ सांगायला लागलो तर आपले 2 किंवा 3 वर्गामध्ये एक पाठ होऊन जाईल. पण तसं करायचं नाही. पुन्हा पुन्हा ही शिकण्याची जी गरज भासते आपल्याला मग त्याच पायरीवर आपण राहतो. जशी अष्टांग मार्गाच्या 8 पायऱ्या आहेत. आपण पहिलं काय शिकलोय आपण तर जातो आपल्याला यमनियमाचं पालन. यम 5 आहेत, नियम 5 आहेत. मग हे सगळं केलं तर आसन आपल्याकडनं घडू शकतं 3रं अंग. मग प्राणायाम चांगला घडू शकतो. प्राणायाम ह्या 4 गोष्टी वरच्या घडल्या की मग प्रत्याहाराची साधना आपल्याला लागू शकते. प्रत्याहार म्हणजे काय तर अनावश्यक गोष्टींचा संग्रह न करायचा. जेवढं जीवनाला आवश्यक आहे तेवढ्याच पद्धतीने जगायचं. कोणाकडनं कुठलीही वस्तू त्याच्या परवानगीशिवाय घ्यायची नाही. प्रत्याहार. मग हे सगळं झालं तर आपण 6व्या स्तरावर धारणेला येतो आणि धारणेनंतर मग आपण ध्यानाकडे येतो आणि ध्यानातून मग शेवटचा भाग होतो आपली समाधी. आता समाधीमध्ये 4 प्रकार आहेत. पुन्हा ते पुढं आम्ही पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला जर पोचायचं असेल तर हळूहळू एक एक गोष्ट आपल्याला खूप सूक्ष्माने घ्यायची आहे समजा. मग 8व्या पाठाच्या सुरुवातीला गुरु आपल्याला सांगतात की सर्व प्रकाशाच्या अधिकाऱ्यांना मी हृदयपूर्वक विनम्र अभिवादन करतो. आणि आता आपल्याला अभ्यास करायचा आहे की 8 क्रमांकच्या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. विशेष निरीक्षण शक्ती आपल्याला शिकायची. विशेष निरीक्षण शक्ती. आता तसं निरीक्षण प्रत्येकाचं सुरूच असतं पण याच्यासाठी आपल्याला सांगितलं की सकाळी सूर्योदयापूर्वी सर्वांनी लवकर उठा आणि सकाळचा सूर्योदय पहा. या संपूर्ण सूर्योदयाचं आपल्याला सूक्ष्म निरीक्षण करायला सांगितलं. आणि ते जे निरीक्षण करतो ते आपल्या अंतरपटलावर जे मगाशी अर्चनाताईंनी सांगितलं की अंतःकरण चतुष्टयामध्ये आपल्या चित्तावर त्याची आकृती हुबेहूब उमटली पाहिजे की मी सकाळचा जो सूर्य पाहिला त्याचं निरीक्षण करून ते चित्र आपल्या मनपटलावर कोरून ठेवायला सांगितलं आपल्याला. आणि कृतज्ञता व्यक्त करून आभार मानायला सांगितले. छोटीशी कृती. आता जिथे जिथे ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उगवता सूर्य आपल्याला पाहायचा आहे. मग सूर्योदयाचा जो पाहण्याचा निश्चय आपला तो रात्रीच करायला सांगितलं आपल्याला. मनाला त्याप्रमाणे पूर्वसूचना देऊन ठेवा. ज्याला आपण स्वयंसूचना संमोहन शास्त्रामध्ये म्हणतात. त्या स्वयंसूचना मनाला काय द्यायच्यात मला सकाळी लवकर उठायचं. एक गोष्ट 11 वेळा जर अंतर्मनाला आपल्याला आपण समजून दिली तर तो बरोबर त्याप्रमाणे कृती करतो. बघा कधी गावाला जायचा आपल्याला अनुभव आला तर आपण लवकर जायचं असं एक मनामध्ये विचारून झोपतो.
गजरसुद्धा लावतो, पण गजरच्या आधीच आपल्याला जाग येते, हा पण आपल्याला अनुभव आला असेल. तर ती आपल्याला नकळतपणे अंतर्मनाला गेलेली सूचना असते, म्हणून तसं घडतं. आणि शांतपणे व आनंदाने आपण लवकर झोपी जायला सांगितले. आपले जीवन म्हणजे चैतन्य तत्वाच्या प्रकाशामध्ये शरीर, मन व बुद्धीला घेतलेल्या अनुभवांची मालिका आहे. मग अशी एवढं जे सगळं आपण चर्चा केली, जवळपास 45 मिनटं, त्या 45 मिनटाचं सार या एका वाक्यात आलेलं आहे. आपलं जीवन म्हणजे चैतन्य तत्वाच्या प्रकाशामध्ये म्हणजे ज्ञानामध्ये शरीर, मन आणि बुद्धीद्वारा घेतलेल्या अनुभवांची मालिका आहे. मग अशी मी सांगितलं की शरीर आपल्याला साधने मिळाली, त्या शरीरातूनच अनुभव येतो, त्या चेतनेद्वारेच अनुभव येतो. ती चेतना नाहीशी झाली की कुठलाही अनुभव आपल्याला प्राप्त होत नाही. मग ह्या अनुभवांच्या मालिकेतून पण हे अनुभव घेणारे शरीर अशाश्वत आहे, हा भाग आपण सुरुवातीला पाहिला. हे काही दिवसांसाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे, त्याचा आपल्याला साधन म्हणून योग्य उपयोग करून घ्यायचा आहे आणि तो उपयोग करून घेऊन आपल्याला आपल्या साध्यापर्यंत म्हणजे आत्मज्ञानापर्यंत पोचायचे. मग ह्या सर्वाचे अधिष्ठान जे आध्यात्मिक तत्व, जे नित्य आहे, जे अज आहे, जे अमर आहे, जे एकमेव अविकारी तत्व आहे, हेच खरे आपले आत्मस्वरूप आहे. मग आत्मस्वरूप कसं आहे त्यांनी सांगितलं बघा. नित्य, जे कालही होतं, जे आजही आहे, जे उद्याही असणार आहे, आपल्यातलंच तत्व सांगतं. आपण म्हणजे शरीर असणार नाही, पण हे तत्व असणार, ते नित्य आहे म्हणून सांगितलं त्याला. अज आहे, ज्याला जन्म नाही, मृत्यू नाही, असं अज. अमर आहे, तोच त्याचा दुसरा अर्थ की ते कायम असणारच आहे. आणि ते एकमेव अविकारी, त्याला कुठलाही अविकार नाही, काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मोह नाही, मत्सर नाही, काहीच नाही. त्या सगळ्याच्या पलीकडं ते तत्व आहे आणि हे खरं आपलं आत्मतत्व आहे. मग दुसऱ्या बाजूनी जर आपण विचार केला तर माझ्यामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे काय आहे सगळे विकार, सगळे हे किती आहेत, त्याचं प्रमाण किती आहे, आपल्याला परीक्षण करावं लागेल. जर ह्या परीक्षणाला आपल्याला योग्य पद्धतीने करता आलं तर मग आपल्या स्वरूपाची आपल्याला किती प्रमाणात ओळख झालेली हे कळेल. जर माझ्याकडे ह्या षडविकारांचं प्रमाण 60% असेल तर मी 40% आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली, असा दुसरा अर्थ झाला. मला अजून 60% ओळख करून घ्यायची बाकी आहे. मग ह्या विकारांचं प्रमाण जसं जसं आपण कमी कमी करत आहोत तसं तसं आपल्यातलं आत्मतत्व वाढत जाणार आहे. आणि हे एकमेव फक्त सत आहे. सत म्हणजे काय, जे काळाच्या कसोटीवर कायम टिकून राहतं ते सत. आणि त्याचा संग करायचा म्हणजे सत्संग, चांगल्या विचारांचा संग. मग चांगल्या विचारांच्या व्यक्तींच्या बरोबर राहणं, संतांच्या बरोबर राहणं, चांगल्या ग्रंथांचं अध्ययन करणं, हा सगळा सत्संगाचा प्रकार आहे. मग ह्याला म्हणायचं सत्संग म्हणजे काही वेगळं विशेष नाही. आणि हे कसं आहे, त्रिकालाबाधित आहे. तिन्ही काळामध्ये हे सत्यच आहे, त्रिकालाबाधित आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात जसे होते तसेच राहणार आहेत. ते नित्य आहे. बाकी देहासकट सर्व जग जे आपण बाह्यसृष्टी पाहतो ती अनित्य आहे. बघा, काही पिकं 3 महिन्याची, काही पिकं 6 महिन्याची, काही पिकं 1 महिन्याची, त्या काळानंतर ते आपोआप शेतातून बाजूला होतं. परंतु जाताना ते त्याग करतं वनस्पती विश्व, दुसऱ्याच्या कामी पडून ते जातं. मग माझा हा देह परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मला प्राप्त झाला तर त्याच्या प्राप्तीसाठी मी उपयोगी पडून तो बाहेर गेला तर तोपर्यंत मला आत्मतत्वाची ओळख झाली पाहिजे. ह्या एकाच चिकाटीने मला हा सगळा अभ्यास केला पाहिजे. मग हे सगळं स्वरूप जर अनित्य म्हणजे खोटं आहे, विकारी आहे, नाशवंत आहे. मग त्यांनी सांगितलं की आपलं पहिलं जे आपण बघितलं ते तत्व आपल्यामधलं अविकारी आहे, त्याच्या भोवती विकारांचं हे जाळं पसरल्यामुळे ते अविकारी तत्व आपल्याला दिसत नाही, पण ते शरीरात आहे तसंच आहे, ते कुठेही गेलेलं नाही. मग ह्या तत्वाची ओळख करून घ्यायची असेल तर त्या पायरीवर तितक्या दृढतेने पाऊल ठेवायचं. आणि हे स्वरूप कसं आहे हे गुरु सांगतात, तर ते स्वरूप आहे सच्चिदानंद. सत, चित आणि आनंद असे 3 शब्दांत मिळून तो सच्चिदानंद शब्द झालेला आहे. जे सदा आनंदाने भरलेले आहे, त्याला कधी काळाने घासलेलं नाही, असं जे रूप आहे ते सच्चिदानंद रूप आहे. मग हे स्वरूप आपलं आहे हे प्रत्येकाने आधी आपल्या अंतर्मनावर बिंबवायचे. आणि मग या देहाला सर्व बाह्य जगताला आतेर बाहेर व्यापलेलं हे तत्व आहे.
आपण सर्व त्या दिव्य चैतन्य तत्वाचे प्रक्षेपक आहोत. म्हणजे बघा, जर आपण जितके सात्विक असू तर त्या सात्विकतेचा प्रभाव आपल्या ह्या वाणीमधनं प्रगट होणार आहे. आणि मग ह्या प्रगट होण्यासाठी जे जे काय आपल्याला करायचं आहे ते कसं करायचं, त्यासाठी गुरु आपल्याला सांगतात की आपल्याला ज्ञात असलेल्या सर्वोच्च प्रकाशाचे प्रतीक म्हणजे आपणास अंतरिक्षात दिसणारा सूर्य, याच सूर्यप्रकाशात आपण विविध गोष्टींना पाहू शकतो. हे जसे बाह्य विश्व आपण आकाशास्थ सूर्यामार्फत पाहू शकतो, तसेच अंतर्विश्वातील सूर्या पाहण्यासाठी आपल्याला आंतरसूर्य प्रकाशाची आवश्यकता आहे. जे दिवस उजाडल्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला सहजपणे आकलनात येतात, दिसतात, पाहता येतात आणि समजून घेता येतात, त्याप्रमाणे आपला आंतरसूर्यप्रकाश जर विकसित झाला तर आपल्याला आत्म्याच्या संबंधाने असणाऱ्या सर्व गोष्टींचं ज्ञान व्हायला मदत होणार आहे. मग हा अंतरसूर्य आपला किती प्रकाशित झाला आहे याची पण आपल्याला थोडीशी चिंतनात्मक गोष्ट करावी लागेल की जितके दिवस मी साधना केली, जेवढे वर्ष मी साधना केली, यातनं मी कुठल्या पायरीवरून कुठल्या पायरीपर्यंत चढू. जसं शाळेतून मी पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत असं करत करत जातो, पण एकाच वर्गात जर राहिलं तर लोक काय म्हणतात आपल्याला. तसं साधनेत पण आहे की एकाच वर्गात न राहता आपण वरच्या वर्गात जातोय का, साधनेच्या दृष्टीने त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायला सांगितला आहे. आणि हा आपला आंतरसूर्य, आंतरविश्व पाहण्यासाठी आपल्याला जागृत करायचं आहे, त्या प्रकाशाशी आपल्याला जोडलं जायचं. मग या प्रकाशाशी जोडायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्या प्रकाशाची कल्पना दृढ होण्यासाठी आपल्याला संपूर्ण आठवडाभर, आता नेमका पावसाळा सुरू आहे तरी पण सूर्योदयाचे निरीक्षण करायला सांगितले आहे. शांत चित्ताने याचे निरीक्षण करा की तो प्रकाश तुमच्या मनपटलावर अगदी कोरून ठेवता येईल. दिवसभरात त्या सूर्योदयाचे चित्र आपल्या मनचक्षूंसमोर जेव्हा जेव्हा आठवाल तेव्हा तेव्हा साकार झाले पाहिजे. म्हणजे आपल्याला सकाळी पाहिलेला सूर्य एकदा डोळे बंद केले की तसाच्या तसा आपल्या अंतरचक्षूंच्या समोर प्रगट झाला पाहिजे. जितक्या वेळा आठवणील तेवढं मनपटलावर तो अगदी कोरून ठेवता की तो दिवसभरात त्या सूर्योदयाचे चित्र मनचक्षू जेव्हा जेव्हा आपल्याला आठवेल तेव्हा ते जसेच्या तसे प्रगट झाले पाहिजे, साकार झाले पाहिजे. इतकी त्या प्रकाशाची जाणीव आपल्यामध्ये मनामध्ये साठवून ठेवा. ही जाणीव तुम्हाला सतत त्या प्रकाशात ठेवेल आणि हळूहळू त्या प्रकाशाची ऊबसुद्धा जाणवेल. बघा, ते जर आठवलं तर त्याचा परिणाम सांगितला आहे. या साधनेचा उद्देश हाच आहे की तुमच्या मनात प्रकाशाची सर्वोच्च संवेदना निर्माण होऊन त्याचा उपयोग करायला शिकणे. म्हणजे त्या ज्ञानापर्यंत पोहोचल्यानंतर ते साधनेसाठी कसं वापरायचं, तो उपयोग म्हणजे तालबद्ध श्वसन. आता तालबद्ध श्वसन म्हणजे काय, असा प्रश्न मनात लगेच आला पाहिजे. कोण सांगेल? आपल्या प्रत्येक श्वसनामार्फत आपण त्या दिव्य प्रज्ञेचा प्रकाश प्रसारित करतो. चला, कोण सांगेल तालबद्ध श्वसन? कोण बोलतंय बघूया. आपण दीर्घ श्वास घेतला ना तर एका लयीत श्वास होतो, त्याला तालबद्ध झाला तो. बरोबर सांगितलं, एकदम 100%. तालबद्ध श्वसन म्हणजे जितका दीर्घ श्वास घेतला आहे तितकाच दीर्घ श्वास सुटतोय का याच्याकडे लक्ष ठेवायचं. याला म्हणजे तालबद्ध. म्हणजे आपण बघितला प्राणायामामध्ये होतो, 4 सेकंद श्वास घ्या, 16 सेकंद रोखून ठेवा, 8 सेकंद सोडा. हा एक ताल आपण त्या प्राणायामामध्ये केला. तसं मी 8 सेकंद श्वास घेतला, 8 सेकंदामध्ये सोडतो. पूर्ण श्वास घेतो 100% आणि पूर्ण 100% त्याचा उच्छ्वास करतो. या श्वास घेण्याची प्रक्रियेपेक्षा उच्छ्वासाची प्रक्रिया जास्त वेळ ठेवायची असते ना. ते प्राणायामामध्ये इतर वेळी समान ठेवायची, इतर वेळेला समान ठेवायची. त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. लक्ष ठेवा, आपलं बऱ्याच वेळेला म्हणजे आपलं श्वासाकडचं लक्ष नाही अजूनही 20 ते 25% पर्यंतच. 100% श्वास. हा, म्हणजे जितका श्वास घेतला तितकाच मी सोडलाय का. आणि
अधूनमधून सारखं श्वासाकडे लक्ष असणं आणि तो दीर्घमध्ये घ्यायचा आणि दीर्घमध्ये सोडायचं. दीर्घमध्ये म्हणजे सोडायचं. आपण आहे का लेवलमध्ये, म्हणजे आपण खरोखर कारण दीर्घ श्वासानं त्याचे फायदे आता तुम्ही आम्हाला सांगितलेच, आणि ब्रह्मविद्येत आल्यापासून दीर्घ श्वासाचीच आपल्याला आणि उच्छ्वासाची सवय. त्यामुळं जेवढा दीर्घ तेवढाच श्वास घेतो आणि तेवढाच दीर्घ सोडायचा. पण अधूनमधून श्वासाकडे लक्ष असणं, म्हणजे कितीही कामात असलं तर. श्वासाकडे लक्ष असण्याने म्हणजे कसं की जाणीव जी म्हणतो आपण, योग्य जाणीव, पहिल्या श्वसन प्रकारातला विषय, त्या जाणीवेमध्ये कायम आपण जागृत असतो. नाहीतर मग काय होतं, आपण सवय म्हणजे आपली हॅबिट जेव्हा होती ना, तेव्हा आपल्या बऱ्याच गोष्टींना आपलं दुर्लक्ष होतं. आपलं काय सदा म्हणतो, सावध. मला माहिती आहे, असं अशी एक एक जी भावना तयार होती ती होऊ द्यायची नाही. मग ह्याच्याने फायदा काय होणार आहे आणि तुम्हाला? गुरुजी ओंकार साधनेमध्ये पण ओंकार समप्रमाणातच ठेवायचा आहे ना, हो, उच्छ्वास आणि 8 श्वास. सेकंद घ्यायचा आहे, 8 सेकंद सोडायचं, समानच ठेवायचं त्याच्यात. ओंकार. हा, ओंकार. हा हा. आणि ओंकारामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या व्हायब्रेशन्स निर्माण, त्या व्हायब्रेशन्सचा अनुभव घ्यायचा, म्हणजे ओंकार करताना पर्टिक्युलर. मग आपण बाह्य व्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला अंतर्विश्वामध्ये स्थित व्हायचं आहे. म्हणून हे तालबद्ध श्वसन आपलं जितकं जास्तीत जास्त काळ होईल तितका आपल्याला आरोग्याचा फायदा मिळेल, शारीरिक मानसिक आरोग्याचा फायदा मिळेल आणि आध्यात्मिक प्रगतीला आपल्यामध्ये आपोआप पोषक निर्मितीचं वातावरण होईल. कसं होईल तर दीर्घ श्वसनाने शरीरामधली विजातीय पदार्थ, ज्याला टॉक्सिन म्हणतो आपण, हे जास्तीत जास्त त्याच वेळेला बाहेर काढतात आणि शरीर शुद्ध राहायला मदत होते. शरीर जितकं शुद्ध तितकं आपलं सात्विक गुण जास्त. मग हा सात्विक गुण आपल्याला जितका काळ टिकेल तितका काळ आपली साधना भावपूर्ण होईल, षड्विकार रहित होईल. मग त्याचा फायदा आपल्याला त्या साधनेमध्ये दिसून येईल. मग हा फायदा आपल्याला घेण्यासाठी आपल्याकडचा वेळ अनिश्चित आहे, कारण देह अनित्य आहे. मग अनित्य देहाकडनं नित्य साधना करून घेताना माझे श्वास दिवसभरात जितके कमी होतील, जेवढे मी श्वास वाचवेल तेवढं माझं आयुष्य काय होणार आहे, काय होणार आहे, वाढणार आहे. वाढणार आहे. बरं, आता मला आयुष्य कशासाठी वाढवायचं हे सुद्धा आपलं पहिलं फिक्स असलं पाहिजे. कशासाठी वाढवायचंय? साधनासाठी साधनेसाठी. साधना पूर्ण करण्यासाठी. मग आता दिवसभरात आपण किती श्वास घेतो? 21,600. 21,600 ते 700. मग ह्याच्यापेक्षा आपली संख्या दिवसभरात हळूहळू आपल्याला कमी करायची. 4 वेळा प्राणायाम आपण करतो. रहस्य सांगतो तुम्हाला, हे ब्रह्मविद्येमधलं नाही आहे. 4 वेळा आपण प्राणायाम करतो दिवसभरात. किती कुंभक होतो आपला, म्हणजे श्वास रोखतो आपण, किती वेळा रोखतो? एका प्राणायामामध्ये आपले 2 कुंभक होतात. किती सेकंदाचे होतात? त्याचे 6, 24 आणि 12 असं आम्ही करतोय. हा, ते बरोबर आहे. काहींना तो सांगितला, पण जे योगाने सांगितलेलं सर्वसाधारण तो 4, 16 आणि 8 असं आहे. तर त्याच्यामध्ये 16 सेकंदाचा आपला कुंभक होतो, म्हणजे 4 सेकंद श्वास घेतो, 16 सेकंद आपण रोखतो आणि 8 सेकंदामध्ये सोडतो. एका श्वसन प्रकारामध्ये आपलं एका प्राणायामामध्ये आपण 2 आवर्तनं करतो, म्हणजे 16 दुने 32 सेकंद आपला कुंभक होतो. बरोबर? असा प्राणायाम आपण किती वेळा करतो दिवसभरात? 4 वेळा. किती झाले? 32 चोक किती झाले? 32 दुने 64 आणि 64, 128 वेळा आपण 128 सेकंदाचा आपण कुंभक करतो. मग आता ह्या कुंभकाचं रहस्य काय असेल, कधी विचार केला का? कोणी केलंय का? बघूया, सांगतंय कोण काय? मन निर्विकार होतो. श्वास वाचवतो. एक बरोबर झालं. कुंभक असताना मन निर्विकार असतं. मन निर्विकार असतं, विचाररहित स्थितीला जातो आपण. आता नेमका कुंभकाच्या अवस्थेत काय करता हा प्रश्न आहे का सर? मग आपण चेतनेचा अनुभव घेतो हो, कुंभक असताना चेतनेचा अनुभव घेतो. शरीरांतर्गत.
मग बघा तुम्ही शरीराचा प्रवाह आपण हात बाहेर वर खाली खालून वर वरून खाली संपूर्ण शरीरवर मी बोलू सर? तिचा प्रवाह जाणवतो हा, आपण. त्यांचं होऊ द्या शरीर त्यांचं. शुद्ध होतं. हा. ऑक्सिजन मिळतो, शरीर शुद्ध होतं. बोलू सर? हा, आता बघा यांनी हा अनघाताईंनी पण सांगितलं ऑक्सिजन मिळतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा मोठ्या प्रमाणामध्ये. आता सुमनताई तुम्ही बोला. हा, म्हणजे कुंभक ज्या वेळेला आपण तो 16 सेकंद धरून ठेवतो त्यावेळेला आपण अशी कल्पना करायची आहे की शुद्ध हवा आपल्याकडे येत आहे, म्हणजे ते चित्र डोळ्यासमोर आणायचे आणि अशुद्ध हवा म्हणजे काळी हवा बाहेर जात आहे अशी कल्पना आपण त्यावेळेला करायची. तिथंच मन एकाग्र करायचं. डाव्या बाजूने घेताना ऋण प्राणशक्ती येत आहे असं करायचं. श्वास घेताना उजव्या नाकपुडीतून घेताना धन प्राणशक्ती माझ्या मज्जा म्हणजे माझ्या मूलाधार चक्रात म्हणजे पोहोचत आहे असं कल्पना. कुंभक वेळेला करतो तेव्हा हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं. आता मी तुम्हाला परिणाम सांगतो. आपण किती सांगितलं की तुम्हाला 128 सेकंद 4 वेळच्या प्राणायामामध्ये केलेला कुंभक आहे. आता तुम्ही या रहस्याचा जर उलगडा, हे ब्रह्मविद्येत कुठेही नाही बरं का, हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. जर आपण प्रत्येकाने नियमितपणे 1 मिनिटाचा कुंभक केला, किती 1 मिनिट, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद झाले? 60 सेकंद. 5 सेकंद. 60 सेकंद. मग आपण 128 सेकंदाचा कुंभक करतो रोज. जर 4 वेळा प्राणायाम करत असू तर प्राणायामाचं महत्त्व आता लक्षात येईल तुमच्या. हाच प्रकार आपण श्वसन प्रकारात सुद्धा करतो, पण तो तिथे आपण काउंट नाही केलेला अजून, तो वेगळा भाग आहे. जर आपण 2 मिनिटांचं आपल्याकडनं नकळतपणे कुंभक होत असेल तर आपल्या श्वासामध्ये आयुष्यामध्ये त्याचा फायदा काय होतो? 1 मिनिटाचा कुंभक आपलं आयुष्य 12 मिनिटांनी वाढवतो. किती मिनिटांनी वाढवतो? 1 मिनिटाचा कुंभक आपलं आयुष्य 12 मिनिटांनी वाढवतो. म्हणजे आपलं रोज 4 प्राणायाम व्यवस्थित होत असतील तर किती मिनिटांचं आयुष्य वाढवतो आपण? 24 मिनिटांचं आयुष्य वाढवतो. मग सांगा, हा सूक्ष्म फायदा आत्तापर्यंत कोणी समजून घेतला होता का? नाही कधी लक्षात. कोणी सांगितला होता का? मग आपण 30 सेकंदाचे 7 वेळा दुसऱ्या श्वसन प्रकारामध्ये कुंभक करतो. किती मिनिट होतात? 3.5 मिनिटं होतात. 30 सेकंदाचे 7, बरोबर? 3.5 मिनिटांनी किती आयुष्य वाढलं? 36 आणि 6 मिनिटं 42 मिनिटाचं आयुष्य वाढलं. योगशास्त्र सांगतं बघा. मग हा प्राणायाम तुम्ही किती सूक्ष्म पद्धतीने चांगला करा, त्याच्यावर तुमच्या ह्या रहस्याचा उलगडा तुम्हाला होणार आहे. मग आपल्याला ब्रह्मविद्येच्या साधकाचं दीर्घायुष्य का असतं ते आता लक्षात आलं असेल. केला होता कधी विचार याच्यावर? नाही सर, एवढा सखोल विचार नाही केलेला. किंवा हा विचार तुम्हाला सांगणार पण नाही कोणी. म्हणून लक्षात ठेवा की आपल्या प्रत्येक कृतीमधल्या कुंभकाचं महत्त्व तेवढंच आहे. महर्षी पतंजलींनी या अष्टांग योगाची रचना करताना अतिशय शरीराचा सूक्ष्म पद्धतीने विचार करून प्रत्येक गोष्टीचा सुयोग्य परिणाम काय आहे याचं सगळं त्या पतंजली योगदर्शनमध्ये सर्व लिहिलेलं आहे. पण होतंय कसं की थोडंसं जरा लोक वर अभ्यास करून थोडासा मग विषय होतोय, ठीक आहे, हरकत नाही. आता तो काळाचा महिमा आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. मग ह्या विश्वाच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला आपण बाह्य व्यवस्था समजून घेताना ह्या 7 विश्वांमार्फत चाललेली ईश्वराची व्यवस्था आपण पाहिली. मग जशी बहिर्व्यवस्थेत 7 विश्व आहेत तशीच आंतरिक व्यवस्था 7 अंगातून प्रगट होते.
असं गुरु आपल्याला या पुढच्या पाठाच्या भागामध्ये सांगतात. आणि या मानवी रूपाची 7 अंगे आहेत असं म्हणतात. ही 7 अंगे पाहण्यापूर्वी आपण मानवी व्यक्तिमत्वाच्या ज्या 3 स्तरांचा विचार केला जातो ते 3 स्तर आपण पाहूया. याचा उल्लेख मी तुम्हाला सुरुवातीलाच मगाशी सांगितला होता. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. मग त्याला फक्त म्हटलं होतं की स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. या 3 ठिकाणावर ह्याचा विचार होतो. असं हे महत्त्वाचं अंग आपल्या जीवनामध्ये आहे आणि त्या सूक्ष्मामध्ये आपण जाऊ. ते सूक्ष्म आपल्याला तशी ओळख करून देणार आहे. ती ओळख करून घेण्यासाठी आपण पुढच्या सोमवारी हा सर्व भाग बघूया. आता वर्ग संपवण्याची प्रार्थना कोण घेते ते बघूया आणि मग काही प्रश्न असतील तर ते घेऊया. कोण घेतं प्रार्थना? घेते मी गुरुजी. घ्या. हरी ओम. आपण आज वर्ग संपण्याची प्रार्थना घेत आहोत. धन्यवाद गुरुजी. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा मृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि हर ओम. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री ब्रह्मांड नायका. ओम श्री पद्मसंभव गुरुभ्यो नमः. हरि हर ओम. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. आणि आपल्याला जे आपल्याला एवढं गुढगम असं ज्ञान मिळत आहे ब्रह्मविद्येचं, आपल्याला जे माध्यम आहे गुगल मीट, आपण त्याचेही आभार मानूयात. आणि आपल्या वर्गात सर्व साधक जे आहेत ते एकत्रितपणे जी साधना करतात त्याच्यासाठीही सर्वांचे आभार मानूया. आणि आपल्याला दोनकर गुरुजीच्या रूपाने जे गुरुतत्व मिळालेलं आहे त्याचेही आपण आभार मानूयात. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. धन्यवाद गुरुजी. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. हरि ओम, हरि ओम, हरि ओम. आम्ही आपले धन्यवाद गुरुजी.